तर मग 15% नफा तर भेटलाच नाही, 200 क्विंटलला मागत तोट्यात आला. म्हणजे ह्याला हमी भाव म्हणायचा कसा, हा तर मायनस भाव आहे. तर ते सगळ्यांना समान करा ना. कलेक्टरले रिटायर झाल्यानंतर काय काम आहे? काही काम नाही आहे. काही काम नसताना एवढं पेन्शन. 3 पट खताचे भाव वाढले आणि 1 पटीनं कापसाचे भाव कमी झाले. तर कसं जगणार आहे तो शेतकरी? आता एका गावात जर नोकरी दिल्या, 4 नोकऱ्या दिल्या तर 4च कुटुंब सुखी होईल. पण त्याच गावातल्या शेतकऱ्याला जर भाव दिला तर अख्खं गाव सुखी होईल. या भिकारचोट धंदा बंद करा. ह्या अपशब्द आहे काय? भिकारचोटच म्हणते ना, दुसरा शब्द आहे काय? पहा बरं डिक्शनरीमध्ये कुठं. नमस्कार, लेट्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत प्रहारचे आमदार बच्चू कडू आहेत. काल विधानसभेत बच्चू कडू हे आमदारांवरती आणि थेट सरकारवरतीच देखील आक्रमक दिसले आणि शेतकरी किंवा पीक विमा वगैरे या सर्व गोष्टी, कापूस असेल, ह्या महागाईच्या ह्या सर्व संदर्भात बच्चू कडू काय म्हणतात नक्की त्यांच्याशीच जाणून घ्या. काय सांगाल सर, काल काय होतंय का, आपण नुकसान झालं तर भरपाई मागतो आणि भरपाई मागून घेऊन मग आपण शांत बसत राहतो. माझं असं म्हणणं आहे का, मुळात एकंदरीत बजेटचा जर विचार केला तर 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त शेतकऱ्याच्यासाठी 33,000 किंवा 23,000 कोटी रुपये ठेवतात. आता संख्या 5 कोटी आहे आणि बजेटमध्ये तरतूद मात्र 32,000 कोटीची आहे. म्हणजे 2.5 लाख 20 लाख कर्मचाऱ्यासाठी पेन्शन घेणारे आणि वेतन घेणारे, सॅलरी घेणारे जर एकूण जर पाहिलं तर 20-25 3 लाख कर्मचारी आहे. तर ह्या 3 लाख कर्मचाऱ्यासाठी आपण आणि आमदार खासदार पकडले तर असं सगळं पकडलं आहे तर 3 लाख कोटी रुपये आपण देतो. म्हणजे बजेटच्या अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा आपण फक्त 30 लाख कर्मचाऱ्यासाठी देतो आहे. म्हणजे आमदार खासदार धरून, आणि 5 कोटी शेतकऱ्यासाठी फक्त 32,000 कोटी. तर हा जो चढ उतार आहे खूप जास्त आहे आणि तो प्रचंड विषमता दरी याच्यामुळे निर्माण होत आहे. ते म्हणताना का कुठं आकाश आणि का धरती पृथ्वी, ह्याच्यातलं जे अंतर आहे, एवढं मोठं अंतर 75 वर्षामध्ये निर्माण केलं. ठराविक लोकांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाच व्यवस्थित भेटलं पाहिजे, अशी जी भूमिका आहे, धोरणं आहे, याला तोडणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं का 8,000 रुपये क्विंटलचा भाव शिफारस केल्यावर 15% नफा धरून 8,000 रुपये क्विंटल किमान कापसाले भाव भेटले पाहिजे. ते कमीच आहे, पण ते कमी असून सुद्धा केंद्र सरकार 6,336 रुपये फक्त जाहीर करतं. तर मग 15% नफा तर भेटलाच नाही, 200 क्विंटलला मागत तोट्यात आला. म्हणजे ह्याला हमी भाव म्हणायचा कसा, हा तर मायनस भाव आहे, वजा भाव म्हणजे कमी दिलेला भाव आहे. तर हे दरवर्षी म्हणजे एका इकडे 2 रुपये किलोनं तांदूळ गहू द्यायचे आणि क्विंटलानं लुटायचं शेतकऱ्याला. तर या भिकारचोट योजना बंद करा. मजुराला द्या तुम्ही द्यायचे असेल तर, पण शेतकऱ्याचं धान्य शेतकऱ्याला देत असाल. आता 2 रुपये किलोनं क्विंटलानं लुटत असेल तर ते संताप येणार आहे. बाकीचे बोलत नाही, त्यांना पक्षाचं बंधन आहे, आम्हाला काही पक्षाचं बंधन नाही आहे. आता पेन्शनर जर आपण पाहिलं तर काही पेन्शनर 1 लाख रुपये महिना घेतं घरी बसून, 1 लाख रुपये महिना. तर ते सगळ्यांना समान करा ना. कलेक्टरले रिटायर झाल्यानंतर काय काम आहे? काही काम नाही आहे. काही काम नसताना एवढं पेन्शन कसं काय? कमिशन कमावलं नसेल तर द्या, पण कमिशन घेतलं असेल तर मग हे पेन्शन देता कशाले एवढं? ती जगाले किती पाहिजे? म्हणजे तुम्ही असं का किमान वेतन काढताना 18,000 रुपये किमान वेतन काढलं, सरकारी कर्मचारी अधिकाऱ्याचं, आमदाराचं आणि खासदाराचं 18,000 किमान वेतन काढलं. मग आमच्या गावात काम करणारा मजूर शेतीवर किंवा रोजगार हमीवर काम करणारा मजूर, आमचा शेतकरी, त्याचं किमान वेतन नाही काढायला नको? त्यालाही जगायला पैसे लागते का नाही लागत? ते भेटते का नाही भेटत हे जबाबदारी सरकारची नाही आहे? 2000 ते 2023 आहे तेच भाव असे देखील तुम्ही मुद्दा उपस्थित केला. काय सांग? नाही, काय भावामध्ये काही बदलच झाला नाही. उलट पहिले जास्त भाव होता, 10 वर्षात 10 ते 20 वर्षात भाव कमी झाले. महागाई वाढली आणि भावात मात्र कमी झाले. तुम्ही DAP खत 430 रुपयाचं होतं आणि ते आता 1300 रुपयावर झालं. 400 4-12 तीन पट खताचे भाव वाढले आणि 1 पटीनं कापसाचे भाव कमी झाले. तर कसं जगणार आहे तो शेतकरी? शेतकऱ्याच्या जगण्यामध्ये देशाचं जगणं लक्षात घ्या. शेतकरी जर जगला
तर देश जगेल. ते म्हणताना का छत्रपती शिवाजी म्हटलं होतं कुंभी, याचा अर्थ त्यांनी सगळे शेतकरी म्हणजे कुंभी म्हणजे पेरणारा. तर कुंभी जगला तर देश जगेल. आता हा कुंभी मरतोय म्हणजे कुंभी हा एका जातीपुरता नाही वापरत मी, लक्षात घ्या. हा जो जो जमिनीत पेरता आणि त्याच्यातून उत्पादन घेतो तो कुंभी. म्हणजे कोणी कोरडवाहू कुंभी किंवा कोणी बगायत कुंभी असं ते होते. तर या शेतकऱ्याला जर आपण भाव देऊ शकलो चांगल्या पद्धतीनं तर नोकरीची गरजच राहणार नाही. एवढी ताकद ह्या शेती प्रश्नामध्ये आहे. आज जे नोकरीसाठी आरक्षणावरून जे काही भांडणं आहे हे सुद्धा कमी होईल. प्रत्येक जातीत शेतकरी आहे. तुम्ही जर धारणे चिखलदरा गेलो तर तिथं आदिवासी शेतकरी आहे. तुम्ही कोकणात गेलं तर ब्राह्मण आणि मुस्लिम शेतकरी आहे. इकडे जर आपण आलो तर माडी, तेली, कुंभी सगळ्या समाजात SC OBC सगळ्यामध्ये शेतकरी सापडतं. नाही म्हटलं तर हे 75% प्रमाण आहे. आता एका गावात जर नोकरी दिल्या, 4 नोकऱ्या दिल्या तर 4च कुटुंब सुखी होईल. पण त्याच गावातल्या शेतकऱ्याला जर भाव दिला तर अख्खं गाव सुखी होईल. साधा आणि सोपा प्रश्न आहे. पण सरकारले गरीब माणसाले श्रीमंत करायचं नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आणि गरीब अधिक गरीब होत चालला. अधिक गरीब झाला का मग श्रीमंताच्या घरी भांडी घासायला रिकामा आहे, अशी व्यवस्था आहे. अनेक अधिवेशन पार पडले, अनेक घोषणा देखील झाल्या, परंतु ह्या चर्चाच राहतात. ह्या सगळ्या कशा बघता? मी आज म्हटलं का विधानसभेच्या भिंती फुटून राहिल्या पण सरकारले डोकं ध्यानावर येऊन नाही राहिलं. एवढेच बिचारे आमदार एवढ्या कष्टानं येणं त्यानं मार बोलत राहतात पण त्याची नोंद पण घेतल्या जात नाही. विधानसभेतला जो गरिमा आहे ना तो गेलेला आहे. विधानसभेतून सरकार चालवले पाहिजे तर मंत्रालयातून सरकार चालतं हे दुःख आहे. पहिले एक प्रश्न जर मांडला तर गावच्या खेड्यातली सगळी यंत्रणा धावत होती तारांकित. म्हणजे तहसीलदार धावाचा, पटवारी धावाचा, सगळे मोठ्या टेन्शन याचं का आता विधानसभेत प्रश्न आला. आता तर काही चिंता नाही, तो मॅनेजच होऊन जातो तिकडे प्रश्न. हे मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही विधानसभेत देखील अपशब्द वापर केला असं देखील म्हणतात. अपशब्द नाही म्हटलं मी, भिकार चोट योजना बंद करा म्हटलं. 1 क्विंटलानं लुटाचं 2 रुपये किलोनं 2 किलो धान्य द्यायचं. या भिकार चोट धंदा बंद करा. ह्या अपशब्द आहे काय? भिकार चोटच म्हणते ना, दुसरा शब्द आहे काय? पहा बरं डिक्शनरीमध्ये कुठं भिकार ह्या अशा भिकार लोक कुठंही म्हणतात. काय भिकार चोट योजना आणली? तर हे बंद केलं पाहिजे ना. आत्ताच्या सध्याच्या काळात मराठा आरक्षण असो किंवा OBC आरक्षण असो एकमेकांवरती टीकास्त्र करतात, परंतु दुष्काळग्रस्ती भागात देखील दुष्काळ महाराष्ट्रात सुरू आहे. तर मग ह्या सगळ्याकडे कसं बघतं आणि सरकार दुर्लक्ष करते का ह्या सगळ्या गोष्टींकडे? अरे बाबा दुर्लक्षच करते. बजेटमध्ये जर 34,000 आहे शेतकऱ्यासाठी आणि आम्ही आमदार, खासदार आणि अधिकारी कर्मचाऱ्यासाठी जर 3 लाख कोटी ठेवले जाते तर हे काय लक्ष देण्याचे लक्ष आहे? म्हणजे त्या 3 लाखात कोटीतला शेवटचं जे झाडल्यानंतर कचरा उरते का नाही, थोडी शेतकऱ्याच्या नशिबी येत नाही.